मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच रस्त्याला तडे। मुंबई गोवा महामार्गाचे काम मे महिन्याअखेर करण्याच्या इराद्याने युद्ध पातळीवर सुरू आहे व ते 95% पूर्ण झाले आहे असे लोकनेत्यांकडून सांगण्यात आले आहे। परंतु या घाई गडबडीत करण्यात आलेल्या कामामुळे हे काम किती निकृष्ट दर्जाचे केले आहे हे आता दिसून येत आहे। महामार्ग पूर्ण होण्याआधीच सुकेळी खिंडीत रस्त्याला तडे गेल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत प्रवासी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे। मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे बाजूकडून कोलाड बाजूकडे जाणाऱ्या महामार्गावरील सुकेळी खिंडीत रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे। परंतु या महामार्गाच्या रस्त्याचे उद्घाटन करण्या अगोदरच या रस्त्याला तडे गेले आहेत। काही ठिकाणी रस्त्याला गेलेले तडे सिमेंट मिश्रित खडीने भरले आहेत तर काही ठिकाणी स्टील बाहेर पडलेले दिसत आहे। पाऊस पडल्यानंतर या भेगेत पाणी जाऊन रस्त्याला गेलेले तडे अधिक रुंद होतील, त्यामुळे अपघाताचा धोकाही निर्माण होणार आहे। याला कारण ठेकेदारांनी केलेले निकृष्ट दर्जाचे काम व त्यावर नसलेला सरकारचा वचक असे बोलले जात आहे। मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली 18 वर्षांपासून सुरू आहे तरी काम पूर्ण झाले नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून 2018, 2021, 2024 अशा अनेक डेडलाईन देण्यात आल्या होत्या, परंतु हे आश्वासन फेल ठरले। काही ठिकाणी असलेले उड्डाण पूल, गटाराची कामे तशीच इतर कामे अर्धवट स्थितीत आहेत। त्यामुळे हे काम मे अखेर होईल असे सांगता येणे कठीण आहे। मुंबई गोवा महामार्गावर अपघात घडून 2,500 पेक्षा अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे असे मागील अधिवेशनात सरकारने सांगितले होते। महामार्गांवर होणाऱ्या अपघातासंदर्भात लक्ष वेधण्यासाठी कोर्टात देखील अर्ज करण्यात आला होता। त्यावर कोर्टानेही सरकारला महामार्ग डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या, तेही अर्धवट स्थितीत राहिले आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी अनेक ठेकेदार आले आणि अनेक अर्धवट काम सोडून गेले, परंतु या अर्धवट कामामुळे अनेकदा प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे अपघात घडत असून यात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे। अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।